तर विदाऊट मेकअप अशी काहीशी दिसतीये मी. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका मेकअप व्हिडिओमध्ये आज तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतीये बरं का, मनापासून. कारण कधीही मला वाटलं नव्हतं, की मी मेकअप व्हिडिओ शूट करेन. पहिलीच वेळ आहे त्यामुळं कॅमेरा कुठे लावायचा, प्रॉडक्ट्स कुठे ठेवायचे, मिरर कुठे ठेवायचा, इथपासून सगळी सुरुवात आहे. आय होप समजून घ्याल आणि मी आता अशी बघणार इकडे आणि इकडे. इथे मी असा मिरर सेट केलाय आणि हे बघा, हे पिगमेंटेड ओठ माझे हां, ज्याच्यासाठी मी बऱ्याच लिप बाल्मचा प्रयोग करून पाहिलाय आणि शेवटी निव्यावरती आली आत्ता. कारण पिगमेंटेशन हे इझिली जाणारं नाहीये. लहान असताना आपण असं जे करतो ना, त्यामुळे हे झालेलं असतं आणि ठीक आहे, आता काही करू शकत नाही आपण हां, तर त्याला आपण रंगवू शकतो, हो की नाही? तर चला मग रंगवायला सुरुवात करूया. सेथाफिलनं चेहरा धुतलेला आहे. हे बघा. हं. स्वच्छ चेहरा धुतलेला आहे आणि मी आता सगळ्यात पहिल्यांदा लिप बाल्म लावतीये आणि हे नेहमी याच पद्धतीनं करते मी. काहीही परिणाम होत नाहीये या लिप बाल्मचा. म्हणजे म्हणजे इतके पिगमेंटेड ओठ आहेत, की याला कलर जो आहे ना, तो बिलकुलच दिसून येत नाहीये. कितीही फिरवा तुम्ही, काही होत नाहीये. तर ठीक आहे, असू द्या. आवडतात तरीही मला माझे ओठ. अजून आता ना सेटाफिलचंच मॉइश्चरायझर आहे, जे मी आणि प्रितिश दोघं यूज करतो. तर मी काय करते माहिती आहे, मला डॉक्टरांनी सांगितले, की मॉइश्चरायझर तू नाही वापरलंस तरी चालेल. तुला गरज नाहीये, कारण तुझी ऑइली स्किन आहे. तू सनस्क्रीन फक्त वापरलंस तरी ओके आहे. तर मी हे सनस्क्रीन यूज करते. मी सगळे प्रॉडक्ट टॅग करणार आहे आणि सनस्कूपचं हे SPF 50+ डेली यूज फॉर ऑल स्किन टाइप. तर हे. तर आता मी काय करते, हे मॉइश्चरायझर इतकी क्वांटिटी घेतली आहे. हे लावून घेणार पहिल्यांदा. बाय द वे, आज मेकअप व्हिडिओ शूट करायचा, तर आपले हात दिसणार म्हणून मी ना नेल पेंट लावलंय. सगळ्या जणी तसंच करत असतील, पण कोणी सांगत नसेल. मी सांगतेय तुम्हाला. हं. तर हे बघा, माझा ऑइली चेहरा अजूनच ऑइली होतो या मॉइश्चरायझरनी. मला हे बिलकुल आवडत नाही. कसं दिसतं ना, आणि काळं दिसतं अजूनच. बरं, माझा कलर टोन आहे सावळा. सावळा एकदम सावळा पण नाहीये. सावळा आणि गोऱ्याच्या मधला म्हणू शकता तुम्ही. गव्हाळ वर्णीय. हं. तर मॉइश्चरायझर लावल्या-लावल्या मी लगेचच सनस्क्रीन पण लावते आणि यानंतर मात्र मी अळम-डळम करत बसते. म्हणजे मी इकडे-तिकडे फिरते, बाकीची घरातली कामं करते आणि थोडंसं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर स्किनमध्ये छान मुरू देते. तर आता हे सनस्क्रीन लावते आणि हे सनस्क्रीन व्हाईट कास्ट सोडत नाही. चांगलं आहे. खूप शोधून आणि बरेच सनस्क्रीन ट्राय करून मी आता फायनली याच्यावरती विसावली आहे. तर आता मी सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे सारं लावून एक 10 मिनिटं जाऊ देणार आहे किंवा 5 मिनिटं तरी ॲटलीस्ट जाऊ देणार आहे. हे छानपैकी स्किनमध्ये मुरायला हवं. हं. तर चला, आपण आता एक 10 मिनिटांनी भेटू. हं. छानपैकी हे आता स्किनमध्ये मुरेल. तर हे बघा, असं दिसतं तेलकट. मी आज काय-काय वापरणार आहे सांगते. हे MACचं माझ्याकडे एक कन्सिलर आहे, जे मी MACच्या फाउंडेशनसोबत अगदी जवळपास 2 वर्ष होत आली घेतलंय. NW40 ही शेड आहे माझी. हे कन्सिलर आहे हां. आपल्या स्किन टोनपेक्षा हे थोडंसं डार्क शेडमध्ये असतं. तर हे मला तिथे MACच्या शॉपमध्ये, आउटलेटमध्ये त्या लेडीनं माझी स्किन टोन आणि हे सगळं बघूनच तिने हे मला दिलेलं होतं. आणि स्टुडिओ फिक्स MACचं SPF 15 वालं फाउंडेशन यूज करणार आहे. त्याच्यामध्ये ही NC40च शेड आहे माझी. हं. मला असं वाटतं थोडीशी अजून लाईट घ्यायला हवी होती का? काय मॅचिंग आहे? ठीक आहे, असू द्या. तिनंच दिलेली आहे मला आणि मी डेली यूजसाठी बर्वाचं हे फाउंडेशन यूज करते आणि यामध्ये बेज कलर आहे. हे बघा. हं. तर कसं आहे, मेकअप प्रॉडक्ट हे चांगल्या क्वालिटीचे असायला हवेत. हे सुरुवातीपासूनचं माझं मत आहे. जेव्हा मी मेकअप करत नव्हते, तेव्हा काहीच करत नव्हते. पण जशी करायला लागले, तेव्हा मी नायकाच्या फाउंडेशनपासून सुरुवात केली होती. त्यानंतर सगळेजणच जे वापरतात ते म्हणजे Maybellineचं ते मी वापरलं होतं आणि त्यानंतर डायरेक्ट मी MACवरती शिफ्ट झाले होते. नायकाचं पण चांगलं आहे फाउंडेशन डेली यूजसाठी. आपली जी काही अनइव्हन स्किन झालेली असते ना, थोडंसं पिगमेंटेशन असतं, पिंपल्सचे डाग असतात, मंकी माउथ म्हणजे ओठांच्या बाजूला जे काही काळं पडलेलं असतं, तिथे सारं असं हे कन्सिलर थोडं-थोडं लावून घ्यायचं. म्हणजेच थोडक्यात काय पुट्टी भरून घ्यायची चेहऱ्याची. माझ्याकडे हे पण एक आहे, जे मी यूज करत नाही. कारण हे मला ना काहीतरी वेगळंच वाटलं.
ऍक्च्युली हे असं लावायचं असतं. आता यूज करत नाही म्हटलंय, मी आज लावलंय बरं का. बघूया. कधी कधी असं लावते मी, पण असं जसं मला हे आवडलं ना मॅटचं, तसं हे इतकंसं काही आवडलं नाही. हे बऱ्यापैकी हे सुद्धा महाग आहे. इरेझर मेबलिनचं आहे आय थिंक. हां, खूप काही डार्क सर्कल्स नाही आहेत मला, त्यामुळं मी कधी हे लावते मेबलिनचं, कधी लावत नाही. पण मॅकचं मात्र मी आवर्जून लावते, कारण खरंच त्याची क्वालिटी चांगली आहे, पण किंमतही तशीच घेतात हे मॅकवाले. तर हे बघा, हे इतकंसंच फाउंडेशन लावते मी. असे ना मला थरावर थर दिलेले नाही आवडत. जेव्हा मला ॲक्नेचे डाग झाले होते किंवा ॲक्ने झाले होते ना, तेव्हा मी तसंच करायची, की लेयर द्यायची आणि मग ते दिसून येतं आणि चांगलं नाही दिसत ते. मला हे जाणवलं. मग हे असं हलकासाच लेयर देते मी. अगदी नॅचरल लूक, म्हणजे ना खूप असं फाउंडेशन लावलं आहे असं वाटलंच नाही पाहिजे. उलट मी आज तुम्हाला दाखवताना मला जाणवलं की मी थोडंसं जास्त लावलं आहे. मी इतकंही लावत नाही. मेकअप व्हिडिओ शूट चाललाय. काय काय प्रितीश, मेकअप चालणार नाही? हू यू आर. ऐकलत प्रितीश काय बोलला? कशी खेचतोय माझी. तर तो अचानक बाहेर आला पाणी पिण्यासाठी. मी हॉलमध्ये हे सारं माझं बस्तान मांडून बसली आहे आणि हे बघून तो एकदम असा हे झाला होता, की "काय चाललंय हिचं हे?" आणि म्हणतोय, की "मेकअप चालणार नाही मम्मी." तर हे बघा, हे अशा पद्धतीनं सारं हे मी फाउंडेशन बोटांनीच लावायला प्रिफर करते. ॲक्चुअली ना, मी ना खूप सारे चांगले मार्सचे मेकअप ब्रश ऑर्डर केलेले आहेत. पण ते अजूनही अनबॉक्सिंग त्याचं केलेलं नाही आहे. तो बॉक्स तसाच आहे. म्हणजे किती हौसेनं आपण सगळं काही ऑर्डर करतो. म्हणजे ना आपल्या मूडवर डिपेंड असतं मला असं वाटतं. जेव्हा आपला मूड असतो तेव्हा आपण ऑर्डर करतो, ठेवतो आणि मी असं ठरवलं होतं, की आपण आता ब्रशनेही मेकअप करायला शिकायचा, आय मेकअप करायचा, चेहऱ्याचाही छान करायचा. पण अजूनही मी ते ओपन केलेलं नाही आहे. ही मार्सची पावडर आहे, सेटिंग पावडर. शुगरची बनाना पावडर पण खूप चांगली आहे, ती पण मी वापरली आहे आणि आता ही संपत आली आहे. हे बघा. तर आता पुन्हा मी शुगरची ऑर्डर करणार आहे, कारण शुगरची आणि ही दोन्ही सारख्याच आहेत. असा मेकअप तर माझ्या लग्नात सुद्धा नव्हता मला. ओन्ली विको क्रीम, पॉन्ड्स पावडर, काजळ आणि लिपस्टिक या 4 प्रॉडक्टमध्ये माझ्या लग्नाचा मेकअप झाला होता बरं का. मॅकची कॉम्पॅक्ट NC40. मॅकची ही कॉम्पॅक्ट पावडर इतकी चांगली आहे, की तुम्ही काहीही मेकअप न करता फक्त ही कॉम्पॅक्ट पावडर, काजळ आणि लिप बाम जरी लावला डेली यूजसाठी, तरीसुद्धा खूप फ्रेश, छान असं वाटतं. आणि म्हणूनच इतर कोणतीही आता मी कॉम्पॅक्ट पावडर वापरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच वेळा माझ्याकडून चुकलं जातं ते म्हणजे आयब्रोजला जेव्हा मी फिनिशिंग करते किंवा काय म्हणतो डिफाईन करतो आपण आयब्रोज, तर मी त्याच्यासाठी एक सोल्युशन शोधून काढलंय आणि हे मला परफेक्ट आता जमायला लागले. म्हणजे मी जी काही पेन्सिल वगैरे यूज करत होते, चांगल्या चांगल्या पेन्सिल्स पण मी यूज करून बघितल्या, त्याच्यापेक्षा मला हे बरं वाटते. बट हे आहे की आयब्रोज प्रॉपर केलेल्या असायला हव्यात. तर यामध्ये असे 2 शेड आहेत. असा एक छोटूसा ब्रश आहे. आत्ताच्या मुली आय थिंक खूप लवकर आयब्रोज करायला सुरुवात करतात. मी मात्र ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी म्हणजेच मी वाळव्याला हॉस्टेलला होते BSc थर्ड इयरला. तर तेव्हा माझ्या मैत्रिणीने हॉस्टेलवरती माझ्या आयब्रोज केल्या होत्या आणि इतकं छान वाटलेलं, की वॉव! चांगला दिसतोय चेहरा आपला. आणि तेव्हापासून मग काय सुरुवातच झाली. आणि हे जे काही लॅक्मेचं प्रोडक्ट आहे ना, हे आयब्रोज ज्याने मी डिफाईन करते ते खरंच खूप मस्त आहे हां. एवढंच आहे की आयब्रोज केलेल्या असायला हव्यात, मगच असं छान डिफाईन करता येतात. आणि त्यामध्ये 2 कलर आहेत, ग्रे आणि थोडासा एक डार्क, म्हणजे एकदम डार्क पण नाही आहे, ब्लॅक ब्लॅक, अगदी मॅचिंग आहे आपल्या आयब्रोजसाठी. तर मला खूप आवडलं हे आणि तेव्हापासून आता माझ्या आयब्रोज ना थोड्याशा अशा वेड्या-वाकड्या ज्या काही दिसायच्या ना, त्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चला, हे बघा. मस्त वाटतंय ना? वेळ आहे काजळाची. तर काजळ कोणतं वापरते ताई? हे बघा. मी खरं तर रेनेचंच घेणार होते हं. ₹500-550 मी कार्टमध्ये टाकून पण ठेवलं होतं. पण मला ना अचानक हे दिसलं आणि याच्याबद्दल खूप चांगल्या रिव्ह्यूज होत्या. म्हटलं चला ट्राय करूया. पण हे एकच येत नाही ऑर्डर करायला. 2 ऑर्डर करावे लागतात आणि खूप स्वस्त आहे हे. आणि मला आवडलं हे. याचं पिगमेंटेशन एकदम हाय आहे. एलेटिनचं काजळ आहे हे. हं. वाजतायत 4:15 आणि आता अंधार पडेल की काय असं वाटायला लागलंय. चला, लवकर लवकर आवरून घेऊया. आणि मी काय करते माहितीये, तुम्हाला दाखवते. आपण मेकअप केलेला असतो, हा बेस रेडी केलेला असतो आणि बेस म्हणजेच आपला मेकअप असतो. त्याला वरती आपण जास्त काही करणार नसतो ब्लशर शिवाय. तर ना हे असं घेते मी, असं ठेवते. म्हणजे हे जाऊ नये, याच्यावरती पॅच हाताचा, बोटांची ठसे उठू नये म्हणून.
मला ना अगदी शाळेत असल्यापासूनच काजळ खूप आवडायचं, नाही का. कुठे कोणाला लहान बाळ झालं असेल तर ते घरी जे काही काजळ बनवायचे आणि डब्बीत साठवायचे, तर ना ते मला लावायला खूप आवडायचं. आणि त्याची आवड कशी निर्माण झाली होती, तर बाळाची 5वी असते तेव्हा नाही का आपल्याला बोलवतात आणि मग ज्या मुलींना बोलवलं जातं त्यांना काजळ लावलं जातं. तर तेव्हा मला कळायला लागलं, अरे हे छान दिसते डोळ्यांना आपल्या. पण आम्ही लहान असताना काजळ लावणं किंवा लिपस्टिक तर माहितीच नव्हती आणि हा असा मेकअप करणं म्हणजे खूप काही वाटायचं. आईला बिलकुल माझ्या आवडायचं नाही आणि मला मात्र जाम मी आवडायचं. रिसेंटलीच 2 हे मागवलेत लॅशेस. त्यामध्ये ना एक म्हणजे थोड्याशा जास्त मोठ्या आणि एक नॉर्मल. तर हे बघा, जास्त काही डिफरन्स नाहीये. ही मी यूज नाही केलेली. ह्या थोड्याशा लांब वाल्या आहेत आणि ह्या अगदी नॅचरल लुक देणाऱ्या, ज्या मी दसऱ्याला वापरल्या होत्या. तर आज मी याच वापरते, ज्या मी त्या दिवशी वापरल्या होत्या. कारण त्या दिवशीचा आय मेकअप तुम्हाला खूप आवडला. आता मला हे जमलं होतं त्या दिवशी लावायला. आता आज हे जमणार आहे की नाही देवालाच माहिती. ब्लॅक कलरचा मी ग्लू ऑर्डर केलाय. म्हणजे कसं होतं, आपण आयलाइनर वगैरे लावलं ना, तर ब्लॅकमध्ये ब्लॅक सूट होऊन जातं म्हणून. तर चला आता याचा प्रयोग करायचा आहे. कसं-कसं होतंय काय माहिती. ऑन कॅमेरा ना कधी-कधी नाही जमत. ऑफ कॅमेरा चांगलं जमत असतं, पण ऑन कॅमेरा कॉन्फिडन्स जातो सगळा. मी याला कट वगैरे काहीच केलेलं नाहीये. हे ॲज इट इजच मी त्या दिवशी लावलं होतं. मी नंतर विचार केलेला, की थोडंसं टोचत होतं म्हणून, की ते आपण कट करूया का? पण नाही, ओके आहे माझ्या साईजनी. हे बघा. आणि याला असतानाच मुळात ना थोडंसं चिटकवून आलेलं होतं ते चिटकून. म्हणजे ग्लू होताच. त्याला आता अगदी थोडा-थोडा अगदी आयलाइनर सारखा हा ग्लू आहे ब्लॅक कलरचा. हे बघा. आणि बॉटल पण तशीच आहे. म्हणजे हा कुणीतरी चुकून आयलाइनर म्हणून सुद्धा वापरू शकतं असं आहे. पण तो ग्लू आहे. तर अगदी मी नॉर्मली असा फिरवणार आहे. गणेशा, स्वामी, भगवंता, परमेश्वरा ये रे बाबा मदतीला. कारण आपल्याला काही सवय नाही. मी पहिल्यांदाच हे सगळा प्रकार हा ट्राय केला होता. कधी-कधी मला माझ्या या टकलू पापणी आणि भुवया बघून असं वाटतं, काश प्रवीणला ज्या काही पापणी आणि भुवया आहेत ना, त्या माझ्या असायला हव्या होत्या. म्हणजे ना लिटरली इतके विरळ केस आहेत त्या भुवयांना आणि पापण्यांना तर केसच नाहीत. बहीण तर माझी खूप चिडवते टकलू पापण्या म्हणून. तर खूप दिवसांनी मी हे सारं ट्राय केलं कारण मला हे करायचं होतं. बऱ्याच दिवसापासून मी शोधत होते, की चांगल्या आयलॅशेस कुठे मिळतील. तर या अगदी विचारपूर्वक मी ज्या मागवल्या आणि त्या खरंच परफेक्ट आल्या आहेत. खूप छान नॅचरल लूक देतात. मार्सच्या या आयलॅशेस अगदी दिवसभर सुद्धा आपण डोळ्यांना ठेवू शकतो बरं का. इतक्या कम्फर्टेबल वाटल्या मला. हां, घातल्या सुरुवातीला थोडंसं वेगळं वाटलं, पण नंतर नाही. हे बघा, टकलू पापण्यांना जेव्हा पापण्या लावल्या तेव्हा किती फरक पडलाय लूकमध्ये. थोडंसं वरून आयलाइनर लावून घ्यायचं. म्हणजे जो काही गॅप असतो ग्लूचा आणि डोळ्यांचा. आत्ता एडिटिंग करताना मला आठवलं, की त्या दिवशी मी या लॅशेस जो काही कर्लर असतो ना, आयलॅशेस कर्लर, त्याने कर्ल करून माझ्याकडे मॅकचा खूप चांगला मस्कारा आहे. तर तो मस्कारा लावला होता आणि आज मी तो विसरले आहे. जर का तुम्हाला काही थोडासा डिफरन्स जाणवला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या या आय मेकअपच्या व्हिडिओमध्ये, तर तोच डिफरन्स आहे, की मी मस्कारा लावायला विसरले आणि Maybelline आणि मॅक असे 2 मस्कारा आहेत माझ्याकडे. त्यामध्ये दोन्हीही चांगले आहेत, पण मॅकचा बेस्टच आहे. तर त्या दिवशी मी सेम असाच आय मेकअप केलेला होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. हं. आणि बाय द वे यानंतर ना मी माझ्याकडे एक छानसा असा मेकअप स्प्रे आहे. तो लावणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण टिकली लावून घेऊया. आणि हे बघा, माझ्या टिकल्या ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवर्समध्ये इतक्या वेळेला ते जे विकतचं डब्बी मिळते ना, ती फुटते, पडते. म्हणून आहोंनी कापराची डबी जी काही रिकामी झाली होती दसऱ्यामध्ये, त्यामध्ये टिकल्या भरून ठेवलेत, की बाई तुझ्यासाठी परमनंट सोल्युशन देतो, सतत तुझ्या टिकल्या सांडायला नकोत. कारण त्यांना त्रास होतो तिथे. हं. मी एक स्कर्ट आणि जो मी नवीन स्कर्ट ऑर्डर केलंय ना, तर तो मी घालणार आहे. ॲक्चुअली मला ते कुठे करायचं होतं सारं, बालीला गेल्यानंतर. पण ते त्यावेळेला तिथं जमलं नाही करायला मला, कारण मला दिवसच संपले. मग आउटफिट उरले माझे उलट. तर त्यातलाच एक गेटअप आज आपण करणार आहोत. चला लिपस्टिक लावून घेऊया. ही स्विस ब्युटीची लिपस्टिक आहे, जी सॉरी चेरी ब्राउन 06 असा शेड आहे हिचा.
स्विस ब्युटीच्या या लिपस्टिक म्हणजेच हे जे काही लिप लायनर आहेत ना, खूप चांगले आहेत बरं का. अगदी छान त्याचं पिगमेंटेशन आहे, स्मूथ आहेत अगदी. आणि लिपस्टिक म्हणूनही आपण याला लावू शकतो. मी लावते कधी-कधी. अगदी थोडंसंच लिप बामवरती जरी लावलं ना, तरीही खूप छान वाटतं. तर आज मरून कलरचा स्कर्ट घालणार आहे मी, म्हणून मी ही लिप लायनर चूज केली होती. आणि याच्यामध्ये आता मी काय करणार आहे, दुसरी एक माझ्याकडे लिपस्टिक आहे. दोन्ही मिळून एक छानसा शेड तयार करणार आहे. कार्टन लंडनची आहे. त्या दिवशीही सेम असंच केलं होतं मी आणि हे हल्ली मला खूप आवडायला लागले, की आउटर लाईन वेगळ्या कलरची आणि आतला कलर वेगळा आणि छान दिसतं बरं का हे असं. बरं बघा, ही कार्टन लंडनची लिपस्टिक जी मला ना फ्रीमध्ये आली होती परफ्यूमसोबत. आता मला याच्यावरती मी शोधलं की शेड कोणती आहे, पण सापडतच नाही आहे. तर ही अशा पद्धतीनं तयार केलेली नवीनच शेड छान दिसतीये ना? आवडती आहे मला हल्ली. माझ्याकडे ना डार्क लिपस्टिक पण आहेत. मला आवडतात डार्क लिपस्टिक. पण तशा कलरची साडी वगैरे डार्क असेल ना, तर छान वाटतं तशी ही लिपस्टिक. असं हे एक शॅम्बॉर कंपनीचं पॅलेट आहे माझ्याकडे. त्यामधला मी असा ब्लश फक्त वापरते आणि हा एक जुना पुराणा ब्रश आहे माझ्याकडे. तर नवीन ब्रश आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला, मी ऑर्डर केले पण ओपन नाही केले. आता मी अजून एकदा पुन्हा जर का तुम्हाला हा मेकअप आवडला आणि दुसरा व्हिडिओ मी बनवला, तर नक्कीच ते ब्रश वापरून मेकअप करेन हां. तर हे बघा, अशा पद्धतीनं हसत हसत ब्लश लावायचा, म्हणजे तो अजूनच छान लागतो, हो की नाही. तर तोच ब्लश मी आता डोळ्यांना पण असा थोडासा लावून घेते. माझ्याकडे अजून एक पॅलेट होतं, पण ते पडून पडून तुटून तुटूनच खराब झालं. आता मला नवीन घ्यावं लागेल. यामध्ये वेगळे काही जास्त असे शेड्स नाही आहेत. हां, हायलायटर पण आहे या पॅलेटमध्ये, पण मी तो आज लावलेला नाही, कारण त्या दिवशीही मी लावलेला नव्हता. आणि सगळ्यात भारी आजचा हा मेकअप स्प्रे, ज्याने खरंच मेकअप खूप असा ग्लोईंग दिसायला चालू होतो. आता तुम्हीच बघा ना डिफरन्स इथे. हा मेकअप स्प्रे अगदी गेम चेंजर आहे बरं का. टिरटिर कंपनीचा काहीतरी हा आहे. तर हा असा मेकअप मी केला होता त्या दिवशी. त्या दिवशी नथ घातली होती, महाराष्ट्रीयन लूक केला होता, पण आज आता आपल्याकडे तितकासा वेळ नाहीये. तुम्हाला जर का हा मेकअप आवडला, तर मी अजून वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप नक्कीच ट्राय करेन. त्यातून मीही शिकेन आणि तुम्हालाही अगदी साधी सोपी पद्धत शिकवेन. तर तशा कमेंट करा आणि हाही मेकअप कसा वाटतोय तेही तुम्हाला सांगायचंय. आता मी इयरिंग्ज काढलेत, कारण दुसऱ्या इयरिंग्ज आणि छानसे गेटअप करून येते, जो आपण स्कर्ट पाहिला यापूर्वीच्या व्लॉगमध्ये. म्हणजे दसऱ्याची जी काही दसऱ्याचा जो काही सेल होता, त्या सेलमध्ये मी केलेली जी काही शॉपिंग शेअर केली, तो व्लॉग नक्की बघा. एक अनन्या नावाचा ब्रँडचा मी स्कर्ट दाखवला होता त्यामध्ये, पण तो अजूनही मी असा गुंडाळलेल्या अवस्थेत ठेवलाय, तो ओपन केलेला नाहीये. तर आज मी मस्त क्रॉप टॉप आणि तो स्कर्ट घालून येते, ज्या हिशोबाने मी तो मागवला होता. आपण नाही का लूक इमॅजिन करतो, तो लूक क्रिएट करायचा आहे आपल्याला आणि म्हणून आपण ऑर्डर करतो. तर चला मी पटकन घालून येते. बालीसाठी म्हणून मी ब्ल्यू स्कर्ट घेतला होता, इंडिगोवाला. पण हा मी नवरात्रीसाठी मागवलेला आहे. आणि माझ्याकडे जो क्रॉप टॉप आहे ना, त्याच्यावरती हा परफेक्ट जातोय. त्यामुळे मी हा कुठेही वापरू शकते. असं नाही आहे की फक्त नवरात्रीसाठी. हे बघा, खूप सुंदर असा हा स्कर्ट रिसीव्ह झाला आहे. हे माझे नॅचरल केस नाही आहेत बरं का. याला मी आज थोडंसं स्ट्रेटनिंग केले, अगदी थोडं. आणि का तर आज मी केस धुतले होते सकाळी आणि धुतल्यानंतर ते खूप वेडेवाकडे असतात म्हणूनच. तर हे असं गेटअप मी बालीसाठी करणार होते. जे माझ्याकडून झालं नाही करायचं. हां, पण मी जाईन ना कुठेतरी तेव्हा करेन नक्की, किंवा आज केलंयच ना मी तुमच्यासाठी. कसं दिसतंय, कसं वाटतंय हे सारं नक्की मला कॉमेंट करून सांगा हां. हे बघा, हा स्कर्ट तर मला एवढा आवडला आहे, खूप घेरा आहे यालासुद्धा. आणि कपड्याची क्वालिटी आणि जी काही ती बॉर्डर आहे ना, ती बॉर्डर आणि माझ्या क्रॉप टॉपचा कलर अगदी परफेक्ट मॅच झाला आहे. आता काय एवढा नट्टापट्टा केलाच आहे, तर अजून एखादा लूक करून बघूयाच. म्हणून हा ब्लॅक कलरचा जो काही माझ्याकडे क्रॉप टॉप आहे, तोही मी याच्यावरती ट्राय केला आणि तोही अगदी छान दिसतोय. अनन्या ब्रँडचे हे स्कर्ट मिंत्रावरती किंवा फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहेत, आय थिंक सो. असतील तर मी नक्की टॅग करते. खूप छान आहेत स्कर्ट, मैत्रिणींनो डोळे बंद करून घेऊ शकता आणि हे असं काहीसं लूक क्रिएट करू शकता. छान दिसतं ना? अगदी वयापेक्षा लहान दिसायला लागतं.
बरोबर 6 वाजतायत. अंधार व्हायच्या आत माझा मेकअप व्हिडिओ झालेला आहे आणि आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जी काही माझी ही कलाकुसर आहे, रंगरंगोटी आहे, नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि मी सतत नेलपेंट दाखवतीये माझं. तर चला मग सांगा मला नक्की की कसा वाटला हा मेकअप, हा लूक. आणि हा लूक मला नवरात्रीमध्ये करायचा होता, जो मी केला नाही. मी कुठे खेळायला गेले नाही, ज्याचं मला बिलकुलही रिग्रेट नाही. तर कारण मी इतर गोष्टी खूप छान एन्जॉय केल्या यावर्षी आणि त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पहा. चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल, पहिल्यांदाच मला बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. कारण तुमच्यासाठी ते फुकट आहे आणि आमच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे. बाय. टेक केअर.